नमस्कार. कुडाळ रोटरी क्लबचा 33वा अध्यक्ष म्हणून 1 तारीखला मी कार्यभार स्वीकारणार आहे. सर्वप्रथम अध्यक्ष म्हणून माझी निवड केली त्याबद्दल सर्व रोटरी सदस्यांचा मनापासून आभारी आहे. या नवीन वर्षामध्ये सर्व्हिस अबाउट सेल्फ हे रोटरीचं ब्रीदवाक्य लक्षात ठेवून शैक्षणिक असेल, आरोग्य विषयक असतील किंवा समाजातील गरीब आणि गरजू लोकांसाठी जेवढी मदत करता येईल तेवढी करण्याचा माझा प्रयत्न राहील. आणि मला खात्री आहे की कुडाळ रोटरी क्लबचे सर्व सदस्य मला नक्कीच मनापासून मदत करतील. आणि जसं कुडाळ रोटरी क्लबचं नाव इतक्या वर्षामध्ये एक चांगला क्लब म्हणून या डिस्ट्रिक्टमध्ये घेतलं जातं ते अजून उंचावण्याचा प्रयत्न करेन. 33 वर्षापूर्वी आमच्या सिनियर रोटरी मेंबरने लावलेलं हे जे रोपटं होतं रोटरीचं ते आज फार मोठं झालेलं आहे. आपल्या सांगण्याचा आनंद असा होतो की 33 लीडर्स हे तयार झाले आणि या लीडरना मोठ्या लेवलला डिस्ट्रिक्ट लेवलला काम करायची संधी मोठ्या प्रमाणात आता मिळू लागलेली आहे. आता याच वर्षी म्हणजे आमच्या क्लबचा तो सन्मान आहे की याच वर्षी पूर्ण डिस्ट्रिक्टमध्ये आमच्या रोटरी जसं की कर्नाटक, गोवा, महाराष्ट्रातले काही भाग या पूर्ण डिस्ट्रिक्टमध्ये डिस्ट्रिक्ट सेक्रेटरिएट जे असतं त्याच्यामध्ये मी स्वतः प्रणय तेली डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी म्हणून आहे. आमचे गजानन कांदागावकर डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी आहेत. त्यानंतर रेव्हेन्यू डिस्ट्रिक्ट सेक्रेटरीज काही आमचे मेंबर्स झालेले आहेत. आता या वर्षात शशिकांत चव्हाण यांच्याकडे झोनल कोऑर्डिनेटर म्हणून जबाबदारी दिलेली आहे. नीता गोवेकर मॅडम आहेत, त्यांच्याकडे गव्हर्नर एरिया हेड अशी जबाबदारी दिलेली आहे. त्यानंतर अभिषेक माने आमच्या क्लबचे तुम्हाला माहितीच असतील, त्यांच्याकडे असिस्टंट गव्हर्नरशिप दिलेली आहे. अमित वळंजू, रवींद्र परब, एकनाथ पिंगुळकर, रुपेश तेली याचं यंग ब्रिगेडसुद्धा रेव्हेन्यू डिस्ट्रिक्ट चेअरमन म्हणून त्यांचं सिलेक्शन झालं आहे. तर मला सांगायला आनंद अशा गोष्टीचा वाटतो की या छोट्या भागात आपण काम करून देखील आमची लिडरशिप त्यांना आवडली डिस्ट्रिक्टला आणि आम्हाला तिथे डिस्ट्रिक्ट लेवलला पण काम करायची संधी मिळालेली आहे. आणि त्या डिस्ट्रिक्ट लेवलला काम करायची संधी मिळाल्यामुळे अजून जास्त मोठ्या प्रमाणात प्रोजेक्ट आपण कुडाळ परिसरात करू शकतो. सो आपल्या सर्वांच्या सहकार्याने या संदर्भात आम्ही नक्कीच यशस्वीपणे काम करण्याचा प्रयत्न करू. आमचा नवीन टीम लीडर मकरंद नाईक, त्यानंतर आमचे सेक्रेटरी राकेश माळदळकर आणि ट्रेझरर डॉक्टर जयश्री केसरे अशी यंग टीम जी आलेली आहे ती निश्चित तुम्हाला यावर्षी चांगला रिझल्ट देतील. अर्थात राजीव पवारने पण खूपच चांगलं काम केलं. माझ्या मते 200हून अधिक 111 प्रोजेक्ट केलेत त्याने 365 दिवसात. त्यामुळे त्यांचं पण आम्ही अभिनंदन करतो आणि आपल्या सगळ्यांचं सहकार्य असंच आम्हाला राहू दे अशी आपल्याला विनंती करतो. आणि उद्याच्या 1 जुलैच्या कार्यक्रमाला आपण सर्वांनी उपस्थित राहावं असं तुम्हाला मी इथे निमंत्रण देतो. धन्यवाद.